मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या छानशा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि खूप खूप स्पेशल असं ब्लॉग आहे, कारण की आज आम्ही आलो केदारमध्ये. तर आता आम्ही हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि ही रूम आमची आहे. आणि मागे आरशामध्ये दिसत आहे शेवळे उन्हा खेळतो. तर प्रवास वगैरे खूप छान झाला आहे. आणि आम्हाला उद्या सकाळी 3:30 पहाटे 4 वाजता आम्ही निघणार आहोत ट्रॅकिंगला. तर तो प्रवास तुमच्याशी नक्की शेअर करेन. सो तुम्हाला आम्ही सगळ्यात आधी मी माझ्या रूमचे टूर देते. तर चला. सो आमची ही बेडरूम आहे आणि हे पोरांमुळे असे काही झालेले आहेत. आम्ही 17-18 जण आले आहेत आणि हे पोरं पूर्ण खेळत आहेत. आणि हे आमचे मोठे असे हॉल आहे. आणि इथे आमचं वॉशरूम प्लस बाथरूम वगैरे सर्व काही आहे. तर इथे टॉयलेट वगैरे आणि इथं आंघोळीचं वगैरे आहे, वॉशरूम आहे. तर आमची ट्रेकिंग कशी होणार ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही नक्की पहा, कंटिन्यू करा. तर मंडळी, आता पहाटेचे 4:30 वाजता झाले आणि आता आम्ही केदारनाथला जाणार आहे. तिथं ट्रॅकपर्यंत गाडीवाला सोडणार आहे. तर बघू आमचा ट्रॅक वगैरे कसा होते ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर डे पहिला आहे. चला, तर इथून आम्ही काल गेलो होतो त्रिगुयुगी नारायण आणि इथून आता आमची केदारनाथ ट्रॅकिंग सुरू होते. तर बघू कशी काय होते ते. बाकी सगळे आम्ही सगळे सोबतच आहोत. तर आमची इथून यात्रा 2 तास लागली होती. हां, હમણાં હું આગળ જ જાઉં છું. लॉक कुठे? लॉकच होतं ना फक्त. मोबाईल घेतलाय ना? हो. बर्फ के पहाड घ्या त्या मोबाईलला तिथं पण. फ्रेंड्स, आता आपण चाललेलो आहोत इथल्या 4 धामांपैकी एक बद्रीनाथ टेम्पलमध्ये. पण आमची काही लोक गेलेले आहेत पुढं आणि आम्हाला वाट माहीत नाही आहे. पप्पा विचारायला गेले. तर बघू, मी तुम्हाला सगळे अपडेट देत आहे. जर तिकडं फोन अलाउड असेल तर मी तुम्हाला तेही दाखवेन. चला, तोपर्यंत पॉज करूयात. आणि थांबा, इथला व्ह्यू तुम्हाला दाखवायचा राहिला. इथला जो हा डोंगर दिसतोय ना, हा वाला, तिथं पूर्ण बर्फ साचलेला आहे. आणि हे बघ, इथे पण खूप भारी व्ह्यू आहे. चला तर मग